तुम्ही इकडे येताय तर माशांची तुम्हाला काही कमी नाही। हे बघा तारली मासे, गोड्या पाण्यातली कोळंबी, बांगडा, पापलेट तर रास नाहीशी आहेत। मेन म्हणजे इकडे जर तुम्हाला मासली ओळखता येत असेल ताजी कशी घ्यायची तर इकडे येऊन तुम्ही होलसेल मध्ये मासे घेऊ शकता। नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर आलोय आता बेलापूर रेल्वे स्टेशनला। तर आज गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवार, शनिवार, रविवार आणि शुक्रवार, शनिवार, रविवारी काय आपली हालत असते तुम्हाला माहिती आहे। तर सकाळी सकाळी चाललोय मुंबईमध्ये मासली घेण्यासाठी। मुंबई कुलाब्यामध्ये तुम्ही जाताय, ससून डॉक आहे, तिकडे क्रॉफर्ड मार्केट आहे आणि डॉकयार्ड रोडला गेले तर भाऊचा धक्का ही आपल्याला फिश मार्केटचा ऑप्शन मिळतो आणि जिथे होलसेलमध्ये मासली मिळत असते आणि ती पण एकदम फ्रेश। शुक्रवार शनिवारसाठी जर तुम्ही ऑर्डर करताय तर तुम्हाला एकदम फ्रेश मासली मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण क्रॉफर्ड मार्केट बहुतेक पहिले व्हिजिट करणार, तिथे काय मासली अवेलेबल आहे आणि मासलीला काय भाव आहे ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार। सकाळी सकाळीच मस्त पेट्रोल भरून आलोय। 2-3 दिवस बघतोय मी पेट्रोल पंपाला मोठी लाईन आहे, पण आपल्याला पहिलाच नंबरवरती नुकताच उघडला होता आणि फुल करून आलोय, म्हणजे फूड डिलिव्हरीला वगैरे जाताना काही इश्यू नको। तर आता थोड्याच टायमाने आपली ट्रेन आहे, ट्रेनमध्ये बसूया आणि डायरेक्ट जाऊया आपण क्रॉफर्ड मार्केटच्या होलसेल फिश मार्केटला। चला तर ट्रेनचा प्रवास करून आलोय आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला। तुम्हीही क्रॉफर्ड मार्केटचा प्लॅन करताय, रेल्वे स्टेशनवरनं हार्डली 300 ते 400 मीटरावरती आहे। टॅक्सी वगैरे करायचा काही गरज नाही, चालत पण तुम्ही पोहोचू शकता। तुम्हाला जर माहितीच असेल तरी पण मी मॅप लोकेशन पण द्यायचा प्रयत्न करतो। आता आलोय, आता जाऊन बघूया काय मासली आहे आणि कोणती मासली फ्रेश भेटते ती। चला तर आलोय आपण क्रॉफर्ड मार्केटमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज मंडई ना, हां मंडई असं पण एक नाव आहे। आणि तिकडेच बघा आपला मित्र भेटलाय पहिला, जो बोंबील कापताना दिसतोय। काय नाव तुमचं? विनायक आहे आणि त्याची आई आहे आणि आईकडे बघा मोठी सुरमई आहे। आई नमस्कार। हो, म्हणजे जे मावरा घेतात त्यांना कापून देता काय तुम्ही? हां, हे बघा हॉटेलचे ना, हॉटेलवाल्यांसाठी स्लाइस करून देतात बघा। सुरमई घेतली मोठी। हे काका आहेत आपल्या इकडे। काका नमस्कार, बरे आहेत ना? हो, त्यांनीच सुरमई घेतली आणि त्याच्यात स्लाइस करताना दिसतात। म्हणजे हॉटेलवाले किंवा किचनवाले असे भरपूर जण येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इकडनं मासली घेऊन जात असतात बघा। हे बघा पापलेट पण आहे इकडे आणि रावस पण दिसतंय तुम्हाला मस्त। आणि सुरमई बघा किती किलोची आहे ही? 10 किलोची सुरमई आहे, तीच कापताना दिसते बघा, स्लाइस पाडताना दिसतंय। आता बघा सुरमईच्या स्लाइस कशा पडतात त्या। आई तुमचं नाव काय? किती वर्ष झाली काम करता हो कापाचा? 50 वर्ष झाली। म्हणजे आई पहिली मासे विकायची त्यांची आणि आता त्या करतात बघा। किती वाजता येता तरी तुम्ही? सकाळी 2:45-3 वाजता मी इकडे येतो। सकाळी 2:45-3 वाजता। हां, जायची वेळ आमची 11-11:30 वाजता मध्ये। सकाळी 11-11:30 वाजता संपतं ना। जे काय मासली असते ती कापून देता ना तुम्ही? आणि कापाचे चार्जेस किती घेता? 20 रुपये किलो घेतो। 20 रुपये किलो पर केजी ना? हां, मस्त मस्त। प्रकारचे मासे कापतो। हो चालेल, खूप शुभेच्छा तुम्हाला, चांगलं कार्य करताय, थँक्यू। चला सुरुवातीला मी तुम्हाला कटिंगवाला मार्केट दाखवला, आता इकडे बघा होलसेलवाला मार्केट आहे। इथे पापलेट बघा किती प्रमाणामध्ये, जर अख्खीची अख्खी ही पेटी तुम्ही घेऊन जाऊ शकता। आणि पापलेट बघा एकदम फ्रेश दिसतात तुम्हाला। सुरमई, बांगडा, सर्व प्रकारचे मासे आहेत बघा। गोड्या पाण्यातले मासे पाहिजे तर गोड्या पाण्यातले पण मासे आहेत बघा इकडे। आणि इकडे बघा करकऱ्या मासा दिसतोय तुम्हाला। या बाजूला संदीप कोचरे साहेब आहेत। सर काय भाव आहे या छोट्यांचा? 850, 1100, 1200। हे बघा छोटी साईजचा अलग भाव आहे आणि मोठ्या साईजचा अलग भाव आहे। तर जेव्हाही आपण मासली खरेदी करायला येतो तेव्हा म्हणजे अख्खा मार्केट फिरायला लागते आणि कुठे फ्रेश स्टॉक मिळेल आपल्याला पापलेटांचा, सुरमईंचा ते नीट बघून आपल्याला मासली घ्यायला लागते। इथे बघा वामी दिसतात तुम्हाला, वाम, आणि त्याचाच बोत आणि कवटं काढलेली आहेत। वावीची कवटं नसतील खाल्ली तर नक्की खावा, आवडतील तुम्हाला, भारी लागतात। हे बघा कसली मोठी ताम दिसते तुम्हाला, रेड स्नॅपर ज्याला म्हणतात तीच, ही बहुतेक फिंगर मार्क आहे। आणि इकडे बघा सुरमई पण दिसतात तुम्हाला। सर काय भाव आहे सुरमईचा?
300 रुपये किलो. 300 रुपये किलो. बहुतेक फ्रीजरवाले असतील बघा. आणि इथे लॉबस्टर पण बघायला मिळते बघा तुम्हाला. लॉबस्टर, टायगर प्रॉन्स, छोटे मोठे प्रॉन्स सर्व प्रकारचे. आणि हा आपला मित्र बघा. नमस्कार. म्हणजे तुम्ही इकडे येताय तर माशांची तुम्हाला काही कमी नाही. हे बघा तारली मासे, गोड्या पाण्यातली कोळंबी, बांगडा, पापलेट तर रास नाही शेत. चिरी मासा, कुप्पा, हलवा, जो काही तुम्ही माशाचं नाव घेणार ते सर्व तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतील. सुरमई बघा कशा किती मोठ्या मोठ्या आहेत. हे बघा इथे पण मस्त सुरमई लावून ठेवल्यात. मेन म्हणजे इकडे जर तुम्हाला मासली ओळखता येत असेल ताजी कशी घ्यायची तर इकडे येऊन तुम्ही होलसेलमध्ये मासे घेऊ शकता. हे बघा खूप सारा स्टॉक दिसते तुम्हाला. इकडे पण बोंबील पण दिसतात तुम्हाला. बोंबलाचा काय भाव आहे सर? 150 रुपये. हो 150 रुपये किलो दिसते तुम्हाला बोंबील. ही तारली आहे ना? तारलीचा काय भाव? 80 रुपये. इकडे बघा वडा मासा दिसते तुम्हाला. वडा मासा काय भाव आहे याचा? किलो. म्हणजे हे होलसेलमध्ये विकशीव ना? होलसेलमध्ये विकण्यासाठी काय भाव आहे? 120 रुपये किलो. वडा मासा जो एकदम किनाऱ्याला मिळत असतो. आपण वाना वगैरे लावतो जाळी टाकून समुद्रकिनारी, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळत असते. आणि इकडे गाबोली पण आहे बघा माशाची. कोणत्या माशाची आहे ही? टोबा माशाची गाबोली दिसते तुम्हाला. आणखी या मार्केटबद्दल सांगायचं झालं तर इकडे म्हणजे स्टोरेजवाला पण माल मिळत असतो. हे बघा हा पापलेट फ्रीजरवाला आहे आणि ताजा माल पण मिळत असतो. हे बघा ही पापलेट ताजी आहेत आणि ती स्टोअर केलेली आहेत, फ्रीज केलेली आहेत. नमस्कार सर. ह्याचा काय भाव आहे? 700 रुपये किलो ना? 700 रुपये किलोला हा फ्रीजरवाला मिळतोय. हा जिवंत म्हणजे ताजा माल. या ताज्याचा काय आहे? 600 रुपये. स्वस्त आहे ताजा. अच्छा हे 130 ग्राम आहे म्हणून जास्त भाव आहे आणि हे 100 ग्राम आहे म्हणून कमी आहे. अच्छा 100, 90, 80 ग्राम आहे. आणि जर 150 ग्रामचे असते तर काय भाव होता? 950 रुपये किलो. हे बघा इकडे पण फ्रोझन दिसते तुम्हाला 150 ग्राममध्ये. याचे किती? 7200. 10 किलोचे. 10 किलोचा हे आहे ट्रे आहे. 7200. थोडा बॅकग्राऊंडमध्ये आवाज जास्त आहे पण होच तेवढा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघा कसला मोठा होलसेल मार्केट आहे आपल्या मुंबईचा आणि सर्व प्रकारचे मासे आहेत बघा. हे बघा कोळंबी जोगताना दिसते आपला मित्र. या बाजूला अविनाश दिसतंय तुम्हाला. हे बघा कोळंबी. कसली कोळंबी आहे? गोड्या पाण्याची. गोड्या पाण्यातली कोळंबी दिसते बघा. त्याचाच वजन करताना. म्हणजे इकडे सर्व होलसेलमध्ये मावरा मिळतोय ना? होलसेलमध्ये म्हणजे 50-50 किलो पण लोक घेऊन जातात ना एका टायमाला. पापलेट वगैरे सर्व काही. मग 50 किलोमध्ये घेतलं मग भाव कमी करताव ना थोडा? हां ना थोडा भाव कमी करतात पण सर्वांची एकच भाव आहे. सर्व इकडे मिळते तुम्हाला. भरपूर साऱ्या कोळंब्या बघितल्या तुम्ही. आता टायगर कोळंबी बघा कसली मोठी आहे. हे बघा 2 कोळंब्या दाखवल्या. इकडे खजिना आहे टायगरचा. आणि हा रावस बघा. मोठे मोठे रावस दिसतात तुम्हाला मस्त. या बाजूला बघा कलट मासे. सर्वांचे फेवरेट कलट मासे. सर काय भाव आहे कलट्याचा? 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलो. आणि या छोटीचा? ही 1200 आणि मोठी 1500 रुपये किलो बघा. आणि हे एकदम छोटा आणि त्यांचा 800 रुपये. हे बघा कलेटचा म्हणजे पापलेटचा जसा भाव असतो साईजवर तसा कलेटचा पण असते. आणि कोळंबी बघा. कोळंबी पण दिसते. ही कसली कोळंबी आहे? 350 रुपये पोलम कोळंबी दिसते 350 रुपये. आणि इथे ताई लोक आहेत एकदम कोळंबी साफ करताना दिसतात बघा. कसा काळा धागा वगैरे काढतात एकदम प्रॉपर. हे पण हॉटेलला जाणार काय? हां हॉटेलला जाण्यासाठी कोळंबी आहे आणि तोच काळा धागा. आणि स्पीड बघा त्यांची कोळंबी साफ करायची. मग हे काय तुम्ही कंपनीसाठी करताय काय? म्हणजे हॉटेलसाठी. मग ते किलो मागे पैसे मिळतात काय तुम्हाला? हां किलो मागे 20 रुपये घेतात कोळंबी साफ करायच्या. त्याच ताई लोक दिसतात बघा तुम्हाला. या बाजूला गाड्या ज्या आपल्या मार्केटला माल घेऊन येतात त्या बघा. त्यांचा स्टोरेज बघा कसा असतो. हे बघा पूर्ण कोल्ड स्टोरेजसाठी बनवलेल्या खास गाड्या दिसतात तुम्हाला. आणि पूर्ण मार्केट भरलं आहे. कुठनं माल येते बघा या मार्केटमध्ये. ही बघा एखादी गाडी कशी स्टोरेज करून आणते. तर या बाजूला अमोल साहेब आहेत. अमोल साहेब नमस्कार. हो तरी किती जण असतील टोटल मार्केटमध्ये विकायला? लायसन्स किती असतील?
100च्या वर स्टॉल असतील ना? 100च्या वर लोक असतात एका टायमाला मावरा विकतात. अच्छा, फक्त लायसन्स 100 आहेत. हां. आणि कधी बंद असतो आपला मार्केट? तो काय सोमवारी बंद असतो. आणि टायमिंग काय सकाळी 3ला चालू होतं काय? सकाळी 4 ते 11 वाजेपर्यंत. 10 सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत चालू असते. पण सर्व प्रकारचे मासे मिळतात तुम्हाला, फक्त सोमवारी बंद असते ना? चालेल चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी सर. ते बघा मार्केटमध्ये तुम्हाला चिंबोरी पण मिळतात. काय भाव आहे मित्रा चिंबोरीचा? 450. हा बघा चिंबोरी तोडताना दिसते बघा. बोंबील पण बघा, तोंडारा बघा, लाल मासा बघा, पापलेट तर भरपूर आहेत. पापलेट सर्व इथं आहे. आणि स्क्वीड पण बघायला मिळाला बघा तुम्हाला. तर भरपूर सारा मावरा घेतलाय आपण. आणि इकडे बघा आपला मित्र भेटलाय. काय नाव मित्रा? महेश जाधव, जो वावी स्टोअर करताना दिसते बघा. वावी बघा कसल्या मोठ्या आणि त्यात स्टोअर करताना दिसल्या. आणि या मित्रांनी ओळख दाखवली आपल्याला. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. किती वर्ष झाली काम करतो इकडे? 10-15 वर्ष. अरे वा. हो सर, नमस्कार. नमस्कार. हे बघा पिवळ्या वामी पण. हो हो, पिवळ्या वामी पण आहेत बघा यांच्याकडे. तुमचं नाव काय सर? कमलेश साहेब आहेत इकडे. हां, थँक्यू. बरं वाटलं. खूप मोठा मार्केट आहे आणि आता मोठ्या मार्केटमध्ये आपली मित्र भेटतात. बरं वाटतं. थँक्यू. या बघा वामी. काय भाव आहे वामीचा? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. कमी भाव आहे आज बघा. पिवळी वाम महाग असते ना? हिचा का 850. चला तर मंडळी, मार्केटला थोडे लेट गेलो होतो आपण, म्हणून यायला थोडा लेट झाला. आल्या जे आपल्या बेलापूरच्या ऑफिसमधल्या थाल्या वगैरे होत्या त्यांचीच डिलिव्हरी करण्यासाठी गेलो. म्हणून तुम्हाला जी आपण मासली घेऊन आलो ते दाखवता नाही आले. जी काही मासली घेऊन आलोय आपण, पापलेट, सुरमई, बोंबील, बांगडा, ते सर्व फ्रेश आहे. काही टेन्शन नाही. जर तुम्ही ऑर्डर करताय शुक्रवार, शनिवार, रविवारी तर सर्व प्रकारचे तुम्हाला मासे मिळतील. फुल स्टोरेज आहे आपल्याकडे. नक्की दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्याकडनं फिश थाली मागवू शकता. प्रयत्न होता क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन मासे आणण्याचा. जर मासे घेताना जी माहिती दिली होती आपण ती आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. चला.